अलिशान बंगला, 500 रुपयांच्या नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने, महागडे घड्याळ, जळालेल्या लाखोंच्या नोटा. कुठल्याही उद्योगपती किंवा बड्या नेत्याच्या घरातील ही दृश्य नाहीयेत, तर एका सामान्य इंजिनियरच्या घरात हे भलं मोठं घबाड सापडलंय. घरात टेबलांवर नोटांचे ढीग, किचनच्या चिमणीमध्ये नोटा, पाण्याच्या टाकीत नोटा, बेडवर जळालेल्या नोटा, बाथरूमच्या पाईपमध्येही या पठ्ठ्यानं नोटा लपवल्या होत्या. हे प्रकरण नक्की कुठलं आहे? हा इंजिनियर नेमका कोण आहे? एवढा काळा पैसा त्याने कमावला कसा? हे सगळं घबाड समोर कसं आलं? काळ्या पैशांमधून उभं केलेल्या या इंजिनियरच्या साम्राज्याची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. घटना आहे बिहारच्या पटनामधली. ग्रामविकास विभागात काम करणाऱ्या इंजिनियर विनोद कुमार राय यांच्या काळ्या साम्राज्याची ही गोष्ट. विनोद कुमार राय एका मध्यमवर्गीय परिवारातून येतो. इंजिनियरची डिग्री घेतल्यानंतर बिहारच्या ग्रामविकास विभागात काम सुरू केलं. बिहारच्या मधुबनी, सीतामढीमध्ये ग्रामविकास विभागाचा प्रभारी म्हणून विनोद कुमार काम पाहायचा. हळूहळू त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल होत गेला. बघता बघता पटनामध्ये 4 मजली बंगला बांधला. पार्किंगमध्ये लक्झरी गाड्या, घरात काळ्या कमाईचं साम्राज्य विनोद कुमार रायने उभं केलं. आपला देश जिथे एक सामान्य माणूस दिवसाला 500-600 रुपये सुद्धा मोठ्या मेहनतीनं कमवतो, जिथे कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या ज्युनियर इंजिनियरला वेळेवर सॅलरी सुद्धा मिळत नाही, तिथेच विनोद कुमार राय सारखा एक इंजिनियर 100 कोटींचं काळं साम्राज्य उभं करतो. पण शेवटी काळा पैसा तो काळा पैसाच. विनोद कुमार रायचं हे साम्राज्य उद्ध्वस्त कसं झालं ते सुद्धा पाहू. आर्थिक गुन्हे शाखेच्या EOU म्हणजेच इकॉनॉमिक ऑफेन्सेस युनिट टीमला सूत्रांकडून माहिती मिळाली की विनोद कुमार राय हा पैशांचं घबाड घेऊन गाडीतून त्याच्या घराकडे जातोय. त्यानंतर EOUचं पथक विनोद कुमारच्या घरी पोहोचलं. शुक्रवार रात्रीची ती वेळ. विनोद कुमार घरात असताना सुद्धा विनोदच्या पत्नीने EOUच्या टीमला बाहेर उभं ठेवलं. मी घरात एकटी आहे असं म्हणत कशी बशी तिनं रात्रीची वेळ माळून नेली. अखेर जबरदस्ती करून सकाळी 5:20 विनोद कुमार रायच्या घरात या पथकाने धाड टाकली आणि समोर जे दिसलं ते धक्कादायक होतं. विनोदच्या पत्नीने पोलिसांच्या भीतीने घरात असलेल्या लाखोंच्या नोटा रात्रभर जाळल्या होत्या. काही नोटा बाथरूमच्या पाईपमध्येही लपवल्या. पथक जेव्हा घरात शिरलं तेव्हा त्यांना समोर अनेक जळालेले नोटांचे बंडल दिसले. 20 लाखांच्या जळालेल्या नोटा, 26 लाखांचे दागिने, करोडोंचे जमिनीचे कागदपत्र, 12हून अधिक बँक अकाउंट्स असं एकूण सगळं कोटींचं घबाड EOU पथकाला सापडलं. पुढे तपासात विनोद कुमारची एकूण संपत्ती 100 कोटींच्या आसपास असल्याची माहिती मिळाली. विनोद कुमार रायला अटक करण्यात आली आहे. विनोदच्या पत्नीवर पुरावे लपवण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बिहारमध्ये असे आणखीन किती इंजिनियर आहेत याचा तपास, त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास EOUचं पथक करतंय. एक सामान्य माणसाची आयुष्यभराची कमाई सुद्धा इतकी नसेल, त्यापेक्षा जास्त पैसे या इंजिनियरकडे सापडलेत. विचार करा, सामान्य लोकांचे किती पैसे या इंजिनियरने लाटले असतील. बिहारमध्ये असे आणखीन किती इंजिनियर असतील. फक्त बिहारचा आपण विचार बाजूला ठेवूयात, देशभराचा विचार जर केला तर असं काळं साम्राज्य उभं करणारे आणखीन किती लोक असतील. आता या सगळ्यांवर कधी धाड बसते आणि यांचं सगळं जे काळं साम्राज्य आहे हे कधी उघडं पडतं हे आपल्याला पाहायचंच आहे. पण बिहारमध्ये एका सामान्य इंजिनियरकडे अशा प्रकारे जेव्हा 100 कोटींची संपत्ती पाहायला मिळते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.